मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र, शुभ आणि अत्यंत फलदायी असा दिवस. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा उद्या म्हणजे 4 डिसेंबर 2025 या दिवशी आपल्याला साजरा करायचा आहे. तर उद्या दत्त जयंती असणार आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा असणार आहे आणि मार्गशीर्षाचा दुसरा गुरुवार असणार आहे. अत्यंत असा हा शुभ दिवस असणार आहे. या दिवशी अनेक शुभ संयोग तयार होत आहेत आणि आपण ज्या वेळेस पूजा करतो तर ही पूजा जी आहे तर ती चुकू नये. या 2 तासाच्या राहू काळात आणि त्याचबरोबर काही असे अशुभ काळ आहे दिवसातले, त्या काळामध्ये आपल्याला करायची नाही. त्याचबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मार्गशीर्ष महिन्याबद्दल आपण अनेकदा ऐकतो. लक्ष्मीचा महिना, श्रीकृष्णाचा महिना, धनप्राप्तीचा महिना, शुभ कर्म करण्याचा काळ, घरात दैवी ऊर्जा वाढवण्याचा कालखंड. पण या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे या महिन्यातील प्रत्येक गुरुवार. कारण गुरुवार म्हणजे गुरूंचा दिवस, दैवी मार्गदर्शन, ज्ञान, समाधान, परिपूर्णता आणि धनधान्य वृद्धी यांचा दिवस. यात मार्गशीर्ष गुरुवार हे इतर कोणत्याही गुरुवारपेक्षा अत्यंत शक्तिशाली मानले गेलेले आहेत. आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की मार्गशीर्ष मासे गुरुवारे करावे पूजन श्रीहरीचे सारे. आणि विशेष म्हणजे दुसरा गुरुवार हा संकल्पयुक्त, मनोकामना सिद्धी, आर्थिक वाढ आणि घरातील क्लेश संपवण्याचा दिवस मानला जातो. म्हणूनच आज आपण अत्यंत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष गुरुवार हा दुसऱ्या गुरुवारी पूजा कशी करावी, काय करावे, काय करू नये, काय विशेष उपाय फलदायी मानले गेलेले आहेत, लक्ष्मीला प्रसन्न करणारे मंत्र कोणते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी कोणते छोटे पण प्रभावी ग्रहयोग घडून आलेले आहे. ही संपूर्ण पूजा पद्धती तुम्ही जशी तशी घरात करू शकता आणि जर मनापासून केली तर मार्गशीर्ष महिन्यातील या दुसऱ्या गुरुवारी तुमच्या जीवनात आर्थिक शुभता, शांतता आणि सकारात्मकतेचे द्वार उघडू शकते. तर चला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिना आणि दुसऱ्या गुरुवारचे महत्त्व. हा 4 मार्गशीर्ष गुरुवारांपैकी सर्वात धनयोग वाढवणारा मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, दान, जप आणि संकल्प अत्यंत वेगाने फल देतात. कारण या दिवशी खालीलपैकी काही गोष्टी ज्या आहेत त्या शुभ ठरत असतात. ज्यांचे पैशांबाबत अडथळे आहेत तर ते दूर होतात. व्यवसाय मंदीला आलेला आहे तर तो सर्व दूर होते. नोकरीत प्रमोशन मिळते. कोर्ट कचेरींचे कामे जे आहेत तर ते मार्गी लागतात. अडलेले पैसे परत मिळतात. घरामध्ये शांतता राहते. ज्येष्ठ लोकांचे आरोग्य कमजोर असेल तर ते सुधारते. नवविवाहित जोडपे सुखी राहावे यासाठी, मुलांच्या शिक्षणात यश यावे यासाठी आणि स्थिर धनप्राप्ती व्हावी याशिवाय गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान केल्याने आयुष्यात अनेक प्रकारचे ग्रह दोष सुद्धा कमी होत असतात. दुसरा गुरुवार हा लक्ष्मी नारायण योग निर्माण करणारा आणि दिवस असल्याने या दिवशी केली जाणारी पूजा घरात समृद्धीचे मजबूत बीज रोवते. म्हणूनच आजची पद्धत प्रत्येकाने संपूर्ण जाणून घेऊया. तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर आंघोळ करायची आहे. उद्या गुरुवार असणार आहे त्यामुळे आपण फरशी जी आहे तर ती पुसत नाही आणि महिला जी आहे तर त्या केस धुवत नाही. त्यामुळे बुधवारीच आपली फरशी जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर व्यवस्थितपणे आपले केस जे आहे तर ते बुधवारीच आपल्याला धुवायचे असतात. त्यानंतर गुरुवारी सकाळी उठल्यानंतर जर 16 शृंगार करणं शक्य असेल तर ते करावं. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची असते. पूजा मांडणी करण्यासाठी एक पाट घ्यावा. पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. एक दीप प्रज्वलित करून घ्यावा. दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हावे. त्यानंतर एक कलश घ्यावा. कलशामध्ये पाणी भरावं. त्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, सुपारी, 1 रुपयाचं एक नाणं, एक हळकुंड तुम्हाला टाकायचं असतं. त्यावरती 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवावी. जो पहिल्या गुरुवारचा नारळ होता तर तोच त्या कलशावरती ठेवावा. 4ही गुरुवार एकच नारळ आपल्याला ठेवायचा असतो. त्यानंतर पूजेच्या समोर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची. अक्षदांवरती गणपती बाप्पांच्या शेजारी तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांची स्थापना करावी.
त्याच्या शेजारी बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची असते आणि शंख घंटी जी आहे तर त्याचीही स्थापना पूजेमध्ये करावी. अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी जी आहे तर ती करून घ्यायची आहे. सर्वात प्रथम आता आपण पहिल्यांदा संकल्प पहिल्या गुरुवारी केलेला असतो, त्यामुळे परत परत संकल्प करायची गरज नाहीये. तर आता पूजा करताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हनात घ्यावी. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा, स्वच्छ पुसून जागेवरती ठेवावा, हळदी कुंकू अक्षता नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर लक्ष्मी देवीची मूर्ती ताम्हनात घ्यावी. लक्ष्मी देवीच्या मूर्तीवर श्री सूक्ताने अभिषेक करावा, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. मूर्ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून परत जागेवरती ठेवावी. त्यानंतर कलशाचं पूजन करावं. कलशाला हळदी कुंकू अक्षता फुले वगैरे असेल तर ती अर्पण करावी. कलश जर तुम्हाला सजवायचं असेल तर तो देखील तुम्ही सजवू शकता. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. या दिवशी दत्त महाराजांची सेवा आवर्जून करावी. घरामध्ये तुम्हाला या दिवशी श्री सूक्त, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, दत्त भावन या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपली पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर पोथी वाचायची आहे आणि जर एखादी सुवासिनी आली तर तिला हळदी कुंकू द्यावं. देवीच्या आवडतीचं नैवेद्य खीर, जर शक्य असेल तांदळाची खीर करणं तर ती आवर्जून करावी आणि त्याचा नैवेद्य अर्पण करावा. अशी साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर पूजेमध्ये फळं जी आहे तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. जर अशी पद्धतीने तुम्ही पूजा केली तर देवी नक्कीच आपल्याला प्रसन्न होईल. त्यानंतर आता आपल्याला, तुम्हाला माहितीच असेल का, आपला जो संपूर्ण जो काही दिवस असतो त्या दिवसाचं अनेक वर्गीकरण जे आहे तर ते वेगवेगळ्या काळांमध्ये केलं जातं. तर त्यातला राहू काळ जो आहे तर तो अत्यंत अशुभ मानला जातो. या राहू काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते किंवा पूजा मांडायची नसते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहू काळ कधी आहे, शुभ मुहूर्त कधी आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या काळामध्ये पूजा करू नये याचीही माहिती घेऊया. तर सर्वात प्रथम आपण आता राहू काळ बघूया. तर गुरुवारचा जो राहू काळ असणार आहे तर तो दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती मांडायची नाही किंवा पूजा करायची नाहीये. त्याचबरोबर या दिवशी जे आहे तर ते सकाळी तुम्हाला जर पूजा करायची असेल तर 5:30 ते 6:10 पर्यंत तुम्ही पूजा करू शकता. पण शक्यतो करून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजा आहे तर ती संध्याकाळी केली जाते. त्यामुळे पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो संध्याकाळी 5 वाजल्यानंतर ते 9 वाजेपर्यंत रात्री असणार आहे. तर 5 नंतर तुम्ही कधीही जी पूजा आहे तर ती करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा, कारण असं म्हणतात की याच वेळेमध्ये देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि संध्याकाळच्या वेळेस केलेली पूजा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करत असते. त्यामुळे शक्य असेल तर याच कालावधीमध्ये तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे. जर आपण राहू काळामध्ये पूजा केली तर केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या पूजेचं हे कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही आणि उलट त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर तेच आपल्याला भोगावे लागत असतात. तर अशा पद्धतीने आपण राहू काळ कधी आहे ते बघितलेलं आहे. जर सकाळी पूजा करायची असेल तर जो वेळ सांगितलेला आहे त्या वेळेमध्ये करा. संध्याकाळी करायची असेल तर 5 नंतर तुम्ही करू शकता. पण संध्याकाळीच शक्यतो करून हा जो पूजा तर ती करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.